बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे। या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी आज सकाळी तातडीची सुनावणी होणार आहे। बदलापूर इथल्या चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेची चौकशी मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी कडून करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। तेव्हा सकाळी तातडीची सुनावणी हायकोर्टामध्ये होणार आहे। बदलापूरमध्ये जो आंदोलकांचा रोष पाहायला मिळालेला होता, त्यांची जी प्रामुख्याने मागणी होती की आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची जी दखल आहे, बदलापूरमध्ये जे चिमुकलींवर अत्याचार झालेले होते त्याची दखल हायकोर्टाकडून घेण्यात आलेली आहे आणि हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे। मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी कडून या सगळ्याची चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे ही तातडीची सुनावणी पार पडणार आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, ही सुनावणी कधी पार पडणार आहे आणि या सगळ्या प्रकरणी सुमोटो याचिकेमध्ये काय नेमकं म्हणण्यात आलंय? आज हायकोर्टामध्ये पहिल्या सत्राची सुनावणी पार पडणार आहे आणि तातडीची सुनावणी असल्यामुळे लवकरच ती पार पडेल आणि यामध्ये जी एसआयटी समिती नेमण्यात आलेली आहे त्या एसआयटीचा संपूर्ण तपास हा या हायकोर्टाच्या देखरेखीमध्ये व्हावा, हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीमध्ये व्हावा असं आवाहन यामध्ये करण्यात आलं होतं आणि तीच याचिका करण्यात आली होती। या याचिकेवर सुनावणी होईल आणि त्यामध्ये जर हायकोर्टाच्या देखरेखीखाली हा तपास सुरू झाला तर त्याला एक वेगळी दिशा येईल आणि त्याला त्या संपूर्ण चौकशीवर हायकोर्टाचं देखील लक्ष राहील, यासाठी अपील करण्यात आलं होतं आणि ते मान्य करण्यात आलेलं आहे। आता आज सकाळच्या सत्रामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी झाल्याच्या नंतर आपल्या नेमकं लक्षात येईल की जी एसआयटी समिती स्थापन करण्यात ऑलरेडी राज्य सरकारने केलेली आहे आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, तिचा तपास हा हायकोर्टाच्या देखरेखीखाली होतो की नाही हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।